तर या ठिकाणी घोडगाव टीमनं नाणेफेक जिंकलेली आहे आणि क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे. SP ट्रॉफी धमाका. अजूनही प्रेक्षक या ठिकाणी मैदानाकडे पाहिला आपण तर चहू बाजूने चांगल्या पद्धतीने या ठिकाणी या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. मीट DJ चांगल्या पद्धतीने सपोर्ट मात्र या स्पर्धेला पाहायला मिळत आहे. जय मल्हार DJ ऑपरेटिंग सिस्टीम एक चांगलं सपोर्टिंग राहत आहे. जय मल्हार शिव मल्हार DJ एक चांगल्या पद्धतीने मात्र ही स्पर्धा रंगवण्याची मात्र कामगिरी करते. बालम बाबा मंडप डेकोरेटर आर्ट यांनी या स्पर्धेला 4 चांद लावलेली आहेत आणि नक्कीच तुषार मोरे यांनी या स्पर्धेला प्रकाश झोतामध्ये मात्र ही स्पर्धा रंगवताना मात्र ही ट्रॉफी मात्र फुलवलेली आहे. दिग्गज आयोजन आहे जयेश पाटील, संदीप पाटील, अभिनय पाटील यांचे अथक प्रयत्न, SP वेलोसिटी टीमची साथ आणि साखले वाडा टेनिसमधीलचं स्वप्न. वाडा तालुक्याचं स्वप्न होतं की नाईट टुर्नामेंट हेमंत भोईनंतर करावी, कारण हेच मैदान याच मैदानात पदस्पर्श हेमंत भोई यांचे लागले आणि राहुल भोईर त्यांचे जिवलग मित्र होते. ती परंपरा जतन करण्याचं काम मात्र त्या आठवणींना उजाळा मात्र दिला जातोय. गोलंदाज तयार, बॉलिंग मार्कवर पहिलं षटक घेऊन येत आहे, ज्यांनी मॅन ऑफ द मॅच मागच्या मॅचमध्ये घेतलेली आहे. आशिष पाटील. धोंडावडोली विरुद्ध घोडगाव या मॅचची चर्चा जरूर होती. आम्ही अंदाज बांधला होता एकमेकांसमोर आजच्या दिवसातील सेमीफायनलपर्यंत दोन संघ जर पोहोचले तर एक पाहण्याजोगी मॅच मात्र नक्कीच पाहायला मिळेल. एनिथिंग हॅपनिंग इन क्रिकेट, काही घडू शकतं. पहिला बॉल 2:44 मिनिटांनी पहिला बॉल पडतोय. पहिला बॉल बीमर, नो बॉल. पंचांचा इशारा हमदुल्ले सरांकडनं मात्र या ठिकाणी येतोय. JP पॅनल, हमदुल्ले सर, मुन्ना पठाण सर आणि अजून कोण, JP पॅनल या स्पर्धेला सपोर्टिंग करताना मात्र पाहायला मिळत आहेत. शेट्टी सर खूप चांगले योगदान मात्र देत आहेत. खेळ हा खेळ असतो, कुणाचाच मी बसत नसतो. जे काही ठरवतो वेळ ठरवतो. मेडन ओव्हरसाठी 500 रुपये कॅश प्राईज या ठिकाणी मात्र 5 स्टार ग्रुपनं लावलेले आहेत धोंडावडोली टीमकरिता. फ्रीडचा बॉल, कलात्मकरित्या गोलंदाजी, मोठा फटका जास्त कव्हर करून दिलेला नाहीये. एकच धाव फ्रीडच्या बॉलवर मात्र येते. आशिष पाटील एक अनुभव संपन्न असे गोलंदाज आहेत, कित्येक स्पर्धा गाजवलेल्या आहेत. मोठ्या मोठ्या फायनल वाडा टेनिसमध्ये या ठिकाणी घोडगाव टीमनं जिंकलेल्या आहेत. गावदेवी अकलोली असेल, गावदेवी धानीव असेल, धोंडावडोली टीम, झिडकी असतील, या चर्चेमध्ये नावं राहिलेली आहेत. गोलंदाज तयार, बॉलिंग मार्कवर आशिष पाटील. दुसरा बॉल, हा बॉल मिड ऑफला कॅच पकडलेली आहे. वो अट्ट क्रिकेट, मोठा धक्का, बडी मछली जकड़ली जाल में आणि इथे धक्का बसतोय. यो यो एक चांगलं तामझाम या ठिकाणी मात्र पाहायला मिळते. संदीप पाटील आणि संपूर्ण SP ग्रुप, वडाखेड असोसिएशन अथक प्रयत्नाची साकारलेली SP ट्रॉफी उपसरपंच चषक आमच्या वहिनी साहेबा सानिका संदीप पाटील यांनी बहुमूल्य योगदान या स्पर्धेला दिलेले आणि पुढल्या वर्षी अजून मोठी ट्रॉफी करा अशा शुभेच्छा या ठिकाणी सानिका संदीप पाटील यांच्याकडे येत आहेत. खास करून निखिल पाटील यांना. ऑन साईडला मात्र शॉट पाहायला मिळतोय. कॅच ड्रॉप होते, एक धाव कंप्लीट केली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, काय घडेल? 2 धावा खात्यामध्ये जमा होत आहेत. धोंडावडोली टीमचा स्कोर कार्ड जाऊन पोहोचतोय 5 या धावसंख्येवर. 5 स्कोर ऑन बोर्ड. आतापर्यंत बॉलचा खेळ जर बघितला आपण, 3 बॉल शिल्लक राहत आहेत पहिल्या फर्स्ट ओव्हरमधील. पॉवर प्लेचं षटक आहे, पॉवरफुल या ठिकाणी बॉलिंग आहे. अटॅक केला जाईल का बॅट्समनकडनं, कारण इथे 3 बॉलमध्ये मोठा फटका खेचू दिलेला नाहीये. बॅटर स्ट्राईक एंडला आता मात्र आहेत शैलेश आणि हा बॉल पाहता आपण वाईड मिड विकेटला जातोय सीमारेच्या पार. चौकार. बॉन्डीनं स्कोर मात्र वाढलाय. समाधानकारक धावसंख्या आली 9 या आकड्यावर.
स्कोरर या ठिकाणी आदेश राऊत आमच्या समेत जोडलेले आहेत. रायगडवरनं थेट या स्पर्धेला आलेले आहेत. लॉंग लेगला जातोय चेंडू या ठिकाणी. स्वीप शॉट. पंच पाहतायत, प्रेक्षकही पाहतायत. गगनचुंबी जातोय चेंडू या ठिकाणी. एक टप्प्या अखेर चौकार. आशिष पाटीलचा दबदबा राहिला. त्यानंतर लगातार 2 चौकार ठोकले शैलेशनं. स्कोर बनलाय 13 या धावसंख्येवर. अंतिम चेंडू शिल्लक राहतोय. 5 बॉलमध्ये धावा 13. काय घडेल अंतिम बॉलला, काय घडेल? प्रेक्षक मात्र या मॅचकडे तेवढ्या तजवीने बघतायत. प्रत्येक बॉलला चित्र बदलतंय. 5 बॉल धावा 13 आहेत. थर्ड मॅनला चेंडू जातोय. दन 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 दन. यो यो बाउंड्री. लगातार 3 चौकार पुढच्या 3 बॉलला पडले. पहिले 3 बॉल आशिषनं चांगले हाताळले, त्यावर मात्र धावसंख्या 2-3 राहिली. परंतु त्यानंतर 3 बाउंड्री झाल्या आणि 12 धावा सलग मात्र 3 चौकारांनी कव्हर केल्या. स्कोर 17. मजबूत धावसंख्या, लयलूट धावांची मात्र या ठिकाणी केली आशिष पाटीलनं. चौकार हॅट्रिक बसली आहे शैलेशच्या बॅटमधनं. धोंडावडील बॅटर आणि दुसरं षटक घेऊन येते गोलंदाज. बॉलिंग मार्कवर बॉलर्स नेम भुवन पाटील. स्पीडअप करा. साई देवा प्रतिष्ठानकडे या ठिकाणी मात्र शुभेच्छा येत आहेत या स्पर्धेकरिता. दिवा भगत, प्रतीक जाधव, धन्यवाद. दुसऱ्या ओव्हरचा पहिला बॉल. शुभम पाटील समोर बॅटर तयार आहे. उमेश दळवी. स्लॉग स्वीप. अमेझिंग शॉट. चेंडू जातोय सीमा रेषेकडे. फील्ड होईल मिड विकेटला आणि या बॉलवर मात्र एकच धाव मिळते. तेवढीच प्रेझेन्स ऑफ माइंडची फिल्डिंग आहे खोडगाव टीमकडे सुद्धा. चांगले स्ट्रोक खेळण्यामध्ये माहीर आहेत दोन्ही बॅटर शैलेश आणि उमेश दळवी. शैलेश भोईर बॅटिंग स्टांजवर, ज्यांना चौकार हॅट्रिक नुकत्याच मागच्या पहिल्या ओव्हरला पॉवर प्लेमध्ये लगवली होती. शुभम विकेट टेकर गोलंदाज आहे. कलात्मक गोलंदाजी. बॅटरला मात्र उभं केलं, बीट केलं. शैलेश सारख्या बॅटरला मात्र या ठिकाणी बीट केलंय. या ठिकाणी मांजरेकर सर कॉमेंटेटर आमचे, यांच्याकडनं शुभेच्छा येत आहेत. बोले सोनियाल सश्री अकाल. विकेट टेकर गोलंदाज शुभम पाटीलने काढली विकेट. शैलेश बॅक टू डग आउट. मोठा धक्का. शैलेश भोईर बाद. ढोंडा वडोली टीम. आणि उद्या मेगा फायनल ग्रँड फिनाले. अगदी एकापेक्षा एक टीम पाहायला मिळणार. या ठिकाणी महाराष्ट्र टेनिसच्या टॉप 8 संघांना या ठिकाणी संधी दिली एसपी ट्रॉफीला. जबरदस्त मात्र गोरसे बी संघासोबत सुद्धा या इन ॲक्शन मध्ये पाहायला मिळणार आहे. घोटेगर बी असे अनेक संघ या स्पर्धेमध्ये सहभागी होतील. आवाज ऐकायला मिळेल. रेश्मा मयेकर व्हॉइस ऑफ इंडिया अँकर. दांडी संघ सुद्धा या मैदानात सुप्रीमो फायनल खेळण्याचा संघ पाहायला मिळेल. शिरगाव हा संघ सुद्धा पाहायला मिळेल. प्रीतम बारी इन ॲक्शन मध्ये या मैदानात पाहायला मिळतील. दुबई रिटर्न प्लेयर.
बोरशेती पाहायला मिळणार आहे. धानीव दुबई रिटर्न प्लेअर विश्वनाथ जाधव या मैदान इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळणार आहे. आणि त्याचबरोबर व्हॉइस ऑफ महाराष्ट्र टेनिस सुप्रीमोचा आवाज प्रमोद शेडगे आमच्या समवेत या ठिकाणी अडकमल जोडली जातील. व्हॉट अ शॉट, मिड विकेट डीपला जातोय चौकार. पुन्हा एकदा धावा 4. सुरेश सर मी येऊ का? सुरेश सर मला चान्स द्या. सुरेश सर मला संधी द्या. हा ग्लॅमर वाढलाय कारण प्रिन्स मूवीवरचे सगळे व्ह्युअर्स प्रेक्षक चाहते या स्पर्धेला लाईक करतायत. तर या ठिकाणी व्हॉइस ऑफ सुप्रीमो प्रमोद शेडगे यांना आम्ही बोललेलं आहे आणि त्यामुळे त्यांना आम्ही म्हटले की पुढच्या वर्षी आम्ही तुम्हाला संधी देऊ. ज्या ज्या कॉमेंटेटरला आम्ही संधी दिली त्यांनी थँक्स म्हटलेलं आहे. आणि 22-22 रिव्यू बाउंड्री. प्रिंस मूवी यार, यहाँ पे क्विक एक्शन, बटन प्रेस, बाउंड्री क्लियर. गोलंदाज तयार, काय घडेल? क्लीन बॉल, दांडी गोल, फ्रेश उडलेला आहे. यो यो विकेट, कमांडीज आहे. अकरा बॉलचा खेळ झालाय. 11 बॉलमध्ये 22 धावा. बरोबर बॅलन्स मॅच चालू आहे. सामना जास्त खेचलेला नाहीये, सामना जास्त मात्र गमावलेला नाहीये. फायटिंग टोटलमध्ये मॅच चालू आहे. तोडीस तोड धावा आहे. तोडीस तोड बॉल या ठिकाणी 11 सुद्धा झालेले आहेत. 11 चेंडू 22 धावा. दुसऱ्या ओव्हरचा एक बॉल शिल्लक राहतोय आणि पहाटेच्या 3 वाजता प्रेक्षक पाठीराखे आपल्या टीमला चेतवत आहेत. ही क्रेज आहे या एसपी ट्रॉफीची. स्पर्धा मोठी होणार. जयेश पाटील यांनी अगोदरच भांकित केलं होतं या स्पर्धेचा ग्लॅमर वाढणार आणि म्हणून कित्येक समालोचक या स्पर्धेला समालोचक करण्यासाठी आतुर आहेत. परंतु उद्या आम्ही आहेत तेव्हा तुम्ही प्रेक्षक म्हणून या. 1000 रुपये बक्षीस तुम्हाला कॅचचं मिळेल. उद्या 3000 रुपये. तेव्हाच मला समालोचक फोन करतायत, सुरेश आम्ही येऊ का? फायनल मॅचला 3000 रुपये कॅचसाठी आहेत उद्या. व्हॉट अ शॉट, आणि ते मात्र षटकार. प्रेक्षक पाहिजे. आणि कॅच मला वाटतं झालेलं नाहीये. 4-5 मिळून तो कॅच होऊ शकत नाहीये. काही स्वेटर सुद्धा हातात घेतलेले आहेत. थंडी आहे, स्वेटर घाला. मला वाटतं बऱ्याचशा चाहत्यांनी आपल्या लेबर कॉन्ट्रॅक्टमधील कामगार उद्या मागवलेले आहेत. रवी या ठिकाणी मंडप डेकोरेट डीजेवाले बोलतात 24 पोर त्याची येणार आहेत. साईड बंद ठेवली त्यांनी उद्या फायनल मॅचचा 3000चा कॅच घेण्यासाठी. गोलंदाज तयार. ही आवड, ही क्रेज एसपी ट्रॉफीची. संदीप पाटील, संदीप भाऊ यांचं नाव. बिल्लो शिगाव फेमस. स्विच हिट, बॉल जातो या ठिकाणी आर पार. षटकार.
बेस कमी कर, हाईस दे, थोडा इको दे. हॅलो, इको नको देऊ, बेस थोडा कमी कर. ESPN ट्रान्सपोर्टची माणसं या ठिकाणी पोहोचलेली आहेत. आमच्या समीर या ठिकाणी आहेत. शूटिंग चालू आहे कॉमेडी बॉक्स समोर. ना सुनना है, ना देखना है, ना बोलना है, सिर्फ शूटिंग करना है. ठाणगेपाडा बिलुशी. भुगिया गोलंदाज तयार. काय जबरदस्त बॅटिंग उमेश दळवी यांची पाहायला मिळते. सुपर बॅट, स्विच हिट, षटकार आणि इथे धावसंख्येचा खच पडलाय. धावसंख्या 34. 5 बॉल बाकी आहेत. सूरज पष्टे बॉलिंग मार्कवर. सूरजनं विकेट काढलेली आहे दुसऱ्याच बॉलवर. उमेश दळवी बाद. धक्का बसतोय परंतु आपली चोख कामगिरी बजावून परततोय. बॅक टू डगआउट. इट इज इट. मयेकर यो 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 ताईगुडीचे या ठिकाणी पाहता आपण बॉल राहिले. तिसऱ्या ओव्हरचे 4 बॉल शिल्लक आहेत. धावसंख्या फळकर 34 झाली. विकेट गेले आतापर्यंत 4. स्कोर मात्र 34 आहे. काय जबरदस्त बॅटिंग. 14 बॉल 34 धावा ठोकलेल्या आहेत. 45चं टार्गेट ठेवून या ठिकाणी मात्र मार्गस्थ धावसंख्या ढोंडावळी संघ करतोय. आणि इथे मात्र जरा स्पीडअप वाढवायचं आहे. उद्या मलाही 11 वाजता नॅशनल कॉलेजला अँकरिंगला जायचं आहे. आणि उद्या त्यानंतर 4 वाजता या ठिकाणी स्पर्धेला सुरुवात होईल. 3लाच चालू करायची आहे. 2:45ला मला हजर राहायचं आहे. त्याच्यानंतर परवा बाळवामा खासदार चषक कबड्डीला जायचं आहे. आणि त्यानंतर 9 तारखेला मेगा फायनल बाळवामा चषक खासदार गुंदवली या ठिकाणी अंतिम मेगा फायनल 9 फेब्रुवारी मेगा फायनल नाईट असेल. पूल केले बॉलला सीमा रेषा पार. 5 स्टार ग्रुपच्या हातामध्ये जातोय षटकार. ऋतिक पाटील 1000 रुपये. चला या. थँक्यू. ऑन साइडला या ठिकाणी मात्र बॉल थटला गेलाय. स्क्वेअर लेग डीप बॅकवर्डला मात्र चेंडू जातो. एक धाव कव्हर केली. दुसऱ्याचा प्रयत्न काय घडेल या बॉलला. 2 धावा येत आहेत. तिसरीचा प्रयत्न थांबला गेलाय. 2 धावा आले या बॉलला. सुपर बॅटिंग, सुपर मॅच. या ठिकाणी षटकार बसतोय. 2 धावा घेत आहेत. धावसंख्या फळकर मात्र आकडा फुलतोय. तो तब्बल 42 वर धावा. मजबूत धावसंख्या. फायटिंग टोटल. जे टार्गेट ठेवलं त्या टार्गेटकडे वाटचाल. धोंडा वडवली. अजूनही या ओव्हर मधील 2 बॉल शिल्लक. डॉट करेल का गोलंदाज. आणि या बॉलला सिंगल धाव. चांगली बॉलिंग. चेंज ऑफ पेस. गनिमी काबा या ठिकाणी. सूरज पष्टे एक मोठा खेळाडू आहे. मोठ्या मोठ्या स्पर्धा खेळतोय. अनेक स्पर्धांमध्ये चांगलं प्रात्यक्षिक दाखवले. ओपन क्रिकेटमध्ये मोठं नाव आहे. धावसंख्या फळकर आत्ता मात्र या ठिकाणी झळकताना पाहायला मिळते. 43 वर रत्नागिरी चॅम्पियन ट्रॉफी. खूप चांगलं प्रात्यक्षिक दाखवलं होतं या खेळाडूनं. नाव आहे सूरज पष्टे. परंतु जी बॅटिंग केली ती उमेशनं लाजबाब. त्यानंतर शैलेश आणि जो षटकारचा कॅच पकडला ऋतिक पाटील यांनी ते सुरेश पाटील कॉमेंट्याने डेडिकेट केलेले. पैसे 1000 रुपये डेडिकेट केलेले. बघूया काय घडेल. थँक्यू. हे प्रेम आहे असं ठेवा. फुल टॉस बॉल. या ठिकाणी मात्र 1 धाव कंप्लीट केली आहे. अंतिम चेंडू होता आणि या बॉलवर रनआउटची संधी होईल का. आणि इथे विकेट. सिंगल धाव मिळते. इनिंग समाप्त होते. पंचांची घोषणा. ओव्हर समाप्तीची. स्कोर बनला 18 बॉलमध्ये 3 ओव्हरला 4 विकेट गमावताना 5 विकेट गमावताना 44 धावा. 45 बरोबर कट टू कट. मजा.
जर धोंडावडीच्या विपक्षामध्ये पहिल्या 2 ओव्हरला 2-2 शॉट आले सीमा पारचे, चौकार किंवा षटकार, तरी सुद्धा सामना शेवटच्या ओव्हरला 8 धावा, 10 धावा, 12 धावा, 14 धावा राहील आणि मॅच अटकला येईल. इट्स अ शो टाइम. टक्कम ठाक बॅटिंग या ठिकाणी घोडगावकडे सुद्धा आहे आणि भेदक माराची गोलंदाजी धोंडावडोली टीमकडे सुद्धा आहे. रंगतदार सामना आजच्या दिवसात सेमीफायनल आजच्या नाईटमध्ये पाहू शकतायत. यानंतर गटारी सामना पाहायला मिळेल. वीर बजरंग खरिवलीच्या विपक्षामध्ये कुठला संघ या ठिकाणी मात्र दाखल होईल अंतिम मॅच करिता. नक्कीच आमचे खरिवलीचे भाऊजी जेव्हा जेव्हा टीम घेऊन आले नाईट स्पर्धेला मागच्या वर्षी सुद्धा गटाच्या मॅच पर्यंत संघ पोहोचला होता आणि तो इतिहास आज पुन्हा एकदा आठवणी होताना. खरं तर टीममध्ये बॅकअप लागतो. स्वतः खरिवली गावचे पोलीस पाटील आलेले आहेत, प्रदीप पाटील आमचे भाऊजी आलेले आहेत, त्यांच्या समवेत गावातील बरेचसे व्यक्तिमत्व आहेत आणि 2 संघ खरिवलीचे या ठिकाणी जबरदस्त मात्र प्राथमिक दाखवताना एक संघ गटापर्यंत पोहोचलेला आहे. खरं तर दोन्ही संघ दुसऱ्या राऊंडमध्ये ज्या पद्धतीने जिंकले, हॅट्स ऑफ, अमेझिंग खेळ दाखवला. बिलोई संघाचा बंटीत दिसला नाही आज दिवसभर. बघूया गोलंदाज तयार आणि बॅट्समन या ठिकाणी ओपनिंग जोडीसाठी येत आहेत. बंटी लाईव्ह मॅच पाहत आहेत अजूनही, कारण ही मॅच टफ आहे. सूरज या ठिकाणी फर्स्टी आलेले आहेत. रत्नागिरी चॅम्पियन ट्रॉफी ज्यानं गाजवली होतो बॅटर पाहायला मिळतोय आणि ते सागर सिनियर बॅटर. नक्कीच अडकमोल सर, जेव्हा जेव्हा नाईट टुर्नामेंट आठवते हेमंत भोईर यांची ट्रॉफी तेव्हा सागर यांची बॅटिंग आणि सूरज फर्स्टे आहेत, परंतु अजून एक सूरज आहेत त्यांची बॅटिंग. एक ठसनभरी क्रिकेट. आज ही ती मॅच आठवतीये, ठोकलेले चौकार आणि षटकार इन ॲक्शन. त्याची आठवण आता होणार का? धोंडावडलीकडे सुद्धा तेवढे तरबेज गोलंदाज आहेत. ती फाईट देण्याची धमक असलेली बॅटिंग ही घोडगाव टीमकडे सुद्धा आहे. सामना रंगतदार पाहायला मिळतोय. प्रति ओव्हरला 2 मोठे फटके आले, सिंगल डबल धावसंख्या केली. रन रेट आपोआप धोंडावडलीच्या तोडीस थोडे येणार. प्रति ओव्हरला फक्त 2 बॉल डॉट करायचे आहेत आणि 2 ओव्हरला किमान 2 ते 3 विकेट काढण्याचा प्रयत्न धोंडावडीने केला. अंतिम ओव्हरला सामना तेवढं टार्गेट मोठं राहणार. पहिल्यांदा पॉवर प्लेमध्ये पॉवर कुणाची? पहिला बॉल गॅप काढला. या ठिकाणी चेंडू सुसार वेगाने बाउंड्री दिशेने येतोय. फिल्डर्स येतोय, जे पाहतोय डीपकडे फील्ड केलाय, वाडी डीप लॉंग आपला, परंतु चित्ताईच्या प्रयत्न तेवढीच बॅटर सागर आणि सूरज मध्ये. पहिल्याच बॉलला धाबांचा श्रीगणेशा 2 धाबा मात्र वर्णी लागली पहिल्या बॉलला. सुरुवात करताना या मॅच मध्ये सेकंड इनिंगला पाहू शकतायत. 5 बॉल पॉवर प्लेचे बाकी राहत आहेत. 17 धावा धोंडावडून कव्हर केल्या होत्या पॉवर प्ले मध्ये. अंतिम 3 बॉलला 3 चौकार आले होते. गोलंदाज बॉलिंग मार्क व धोंडावडी प्रज्वल दळवी. व्हॉट अ शॉट! पुन्हा एकदा इतिहास सापडण्याचा करून देताना मिस्टर सागर, ह्यूज सिक्सर. या डीजे माच्या पुढलं हे गाणं खूप फेमस झालेले महाराष्ट्रामध्ये, परंतु आता मात्र बघितलं आपण मामा आणि भाचा यांचं फक्त नातं राहिले, अंतर लांब झालंय. 7-12वर मात्र भाचे मात्र पोचायला लागलेले आहेत आणि त्यामुळे मामा मुली द्यायला मात्र थोडं काचकूच करतायत. बघूया तिसऱ्या बॉलला काय घडेल. वेट अँड वॉचनं बॅटिंग करतोय सिनियर खेळाडू सागर. व्हॉट अ शॉट! पुण्याचा चेंडू सीमा रेषा पार. हरे कृष्णा, जातोय षटकार. तोच अटॅक पहिल्या 3 बॉलला सागर घोडगाव टीम बॅटरने केलाय. 2 षटकार ठोकले. 6 बॉलमध्ये 17 धावा धोंडावडलीच्या होत्या, तर पहिल्या 3 बॉलला 14 धावा या ठिकाणी घोडगाव टीमच्या आहेत. वाट क्रिकेट ठोसा ठोसा
टीट फॉर टॅट. म्हणतात ना, क्रिकेट खेळताना मनामध्ये जोश हवा, परंतु येणाऱ्या बॉलवर आपलं वेट आणि वॉच हवा. या ठिकाणी त्या पद्धतीने वेट आणि वॉचची बॅटिंग करताना सागर. मिनी होंडो कॅच ड्रॉप के लिए कॉलिंग नव्हतं. तू की मी की तू, डाय लेट मारली गेली आहे, परंतु चांगला एफर्ट नंबर प्रयत्न केलाय. सलाम असेल त्या फिल्डरसाठी, टाळ्या झाल्या पाहिजेत. सुपर डाय. स्कोर या ठिकाणी पाहायला मिळतोय स्कोर कार्डवर 15. वाटतं गेम. 14 बॉल 30 धावांची गरज आहे आता. टार्गेट आहे शिल्लक 14 बॉल 30 धावा. सागरनी जी बॅटिंग केली ना, 4 बॉलला 15 धावा कव्हर केलेल्या आहेत. तोडीस तोड चोख उत्तर दिलंय. सुपडा साफ केलाय पहिल्या ओव्हरचा रन रेटचा. 17 ठोकल्या धोंडावडून, तर 4 बॉलमध्ये ठोकल्या 15 धावा घोडगावच्या सागरनं. गोलंदाज तयार. बॉलिंग मार्कवर सूरज पष्टे. प्रज्वल दलवी या ठिकाणी मात्र थांबवेल का सूरज पष्टेला? 2 बॉल आहेत. रन रेट चांगला आहे. क्वार्टर शॉट या क्लास क्वालिटी. रत्नागिरी चॅम्पियन ट्रॉफी मिस यो जातो एसपी ट्रॉफी चौकार. मिस टायमिंग. या ठिकाणी प्रज्वल स्वतः बॉल खाली येतो, विकेट काढतोय, परंतु ठक्कम ठोक बॅटिंग. रन रेट चोख आहे. 17 ढोंडा वडोलीच्या होत्या पहिल्या पॉवर प्ले ओव्हरला, आणि इथे एक गडी बाद. पहिल्या पॉवर प्ले ओव्हरला 19 आहे. पात्रा ऐकत राहा. टीट फॉर टॅटची मॅच. 12 बॉल आणि विजयासाठी टार्गेट बाकी राहतंय 26. 26 धावा. एसपी ट्रॉफीचा धमाका. पाटील. सागर आणि आशिष मध्ये ती चर्चा ती हीच असेल की तिसऱ्या ओव्हरपर्यंत सागर म्हणेल मला थांबायचं आहे. आशिष म्हणेल दुसऱ्या ओव्हरला 12-14 धावा मी कव्हर करून देईन का. या ठिकाणी मात्र ती चर्चा जरूर असेल. अंदाज बांधला जातोय. धोंडावली टीम या ठिकाणी या दोन्ही बॅटरला बाद करण्याचा प्रयत्न नक्की करतील, अन्यथा तिसऱ्या ओव्हरला मॅच घोडगाव टीम सोडणार नाही या आशेने सुद्धा पाठीराखे पाहतायत. चुरस्ता लागली आहे. जो षटकार सूरज पष्टेने लगवला ना, त्या ठिकाणी रन रेट कव्हर झाला. जे 2 षटकार लगवले सागरनं, त्या ठिकाणी स्कोर बरोबरीने आला. आणि आता 2 ओव्हर 12 बॉल आणि 26 धावांची गरज. 13चा रन रेट राहतोय. 19 धावांचा रन रेट पॉवर प्लेला आलाय, आणि त्यामुळं आता 13 धावांचा रन रेट या मॅच मध्ये घोडगाव टीम समोर धोंडा वडोली रोखणार का, हे प्रश्नचिन्ह आहे. दुसरं षटक. गोलंदाज बॉलिंग मार्कवर वडोली धोंडा वडोली टीम कडनं प्रथमेश थालके. फर्स्ट बॉल सेकंड ओव्हर. लेफ्ट हँड बॅटर सागर तयार. टायमिंग टेम्परामेंट बेमिसाल. वाघाची दाढ फोडला पाड. घोडगावकरांचा सागरचा षटकार. एसपी ट्रॉफी या डिझाय. इट इज ए वॉट बॅटिंग. पैसा वसूल मॅच. अमेझिंग टायमिंग. म्हणतात ना, क्रिकेट खेळायला हिंमत लागते आणि बॅटिंग करायलाही हिंमतच लागते, आणि क्रिकेट खेळायला दमच लागतो. आणि या ठिकाणी पाहिलं आपण तर तो दमखम दाखवतात बॅटर. 30 बॉलिंग अटॅकची दमखम पाहायला मिळेल का, कारण 7 बॉलमध्ये ठोकल्या तब्बल 25 धावा. 11 बॉल 20 समीकरणं सोपी होत आहेत. गिरीश पाटील पदी षटकाला 1000 रुपये लावलेले आहेत घोडगाव टीम करिता. या ठिकाणी कव्हरचा फटका आहे. या ठिकाणी एक्स्ट्रा कव्हर कडे मात्र बॉल जातोय. क्षेत्ररक्षक तयार आहे. 2 धावा. काय रनिंग आहे. आशिष पाटीलचा कॉल कॉन्फिडंटली होता. सागरने यस म्हटली. जुनी जोडी आहे.
या जुन्या जोडीने अनेक इतिहास रचलेले आहेत. आज पुन्हा एकदा तोच कारनामा कारवा. बॅटिंग करताना गाजवतोय मिस्टर सागर. धावसंख्या फलकावर जाऊन पोहोचते स्कोर कार्डवर 27. 10 बॉल विजयाकरिता 18 धावांची गरज. प्रिन्स मूवी लाईव्हवर ही स्पर्धा आपण पाहतायत. दर्जेदार थेट प्रेक्षेपण तुमच्या समोर दाखवताना प्रिन्स मूवीज. ओ माय गॉड, हे प्रभु हरिनाम, ये क्या हुआ, ये क्या हुई. सिक्सर. कम ऑन डीजे. तर धावा ठोकल्या होत्या, 4 ओव्हरला चेस केल्या होत्या. तोच लगभग तीच झलक, तीच बॅटिंग आणि तेच गगनकुमी षटकार. 6 बॉल मध्ये 29, 4 6. अमेझिंग बॅटिंग, लाजवाब. 33 धावा विजयासाठी धावांची गरज. 9 बॉल 12 धावा. सुपर बॅटिंग. पहिल्या ओव्हरच्या 3 बॉलला 2 षटकार, दुसऱ्या ओव्हरच्या 3 बॉलला 2 षटकार. हा टेक्निकल बॅटर आहे. रन मध्ये कशा पद्धतीने रन रेट कव्हर करावा अभ्यासू खेळाडू आहे. धोंडा वडोली दमखम दाखवतील का. आज वेळ आहे प्रथमेश थाळकेला चमत्कार करण्याची. अभी नाही तो कभी नाही. 9 बॉल 12 धावा. टार्गेट सोपं झालंय, प्रेशर हटलाय. व्हाट अ शॉट, ये रुकेगा नहीं, ये झुकेगा नहीं, ये बस ठोकेगा. सिक्सर. थँक डीजे. पहिल्या दिवशी एजे अमरापूरच्या सहयोग किनीची आठवण झाली. अशीच बॅटिंग, हीच लबक, हे षटकार आणि असा जोश. बॉल द्या 6 धावा. 39. 8 चेंडू आणि विजयासाठी 6 धावांचा टार्गेट. व्हॉट अ मॅच. 18 बॉल 45 धावांचा सामना असताना 8 बॉल आणि विजयासाठी 6 धावांवर मॅच येते. काय बॅटिंग केली आहे. 16 बॉल मध्ये ठोकल्या तब्बल 39 धावा. एकट्या सागर 8 बॉल मध्ये 35 धावा. सर्वात फास्ट इनिंग. 5 षटकार. 1000 रुपये. मॅच जिंकली तर ओके होल्ड ऑन. बक्षीस लागले जाणार आहे. 8 बॉल विजयासाठी 6 धावा. जरा स्पीडअप करा मॅच. व्हॉट अ बॅटिंग. 3 षटकार. अगदी प्रथमेश थाळकेच्या बॉलिंगचा खुर्दा उडवलेला आहे. 20 धावा 4 बॉल मध्ये खेचणं सोपी गोष्ट नाहीये. 5वा बॉल या ओव्हरचा येतोय. ओ माय गॉड, 6 हॅट्रिक. मॅच फिनिश. गो एन्जॉय. ओ माय गॉड. सागर 6 षटकार. व्हॉट बॅटिंग, व्हॉट बॅटिंग, व्हॉट बॅटिंग. इट इज ए या लगेचच या ठिकाणी अंतिम मॅच कडे आपण जाणार आहोत. 9 चेंडू आणि 41 धावांची फास्ट इनिंग. व्हॉट अ मॅच. 6 षटकार. नाबाद इनिंग. मॅच फिनिशर. काय खेळ आहे. व्हॉट अ बॅटिंग. सूरज फलटे षटकार ठोकला, मॅच सोपी करून दिली. आशिषनं साथ दिली. अमेझिंग. एवढी सोपी मॅच होईल असं वाटलं नव्हतं, परंतु सागर उभा होता. आणि आपण जाऊया मॅन ऑफ द मॅच कडे. धावतं समालोचन करतील अडकमोल सर.